बरोबर. मग रिचार्ज यायचं, हां असंच होतं ना. काय करायचं तो व्यक्ती? तुमच्याजवळून 50 रुपये घेतल्यानंतर तो तुमच्या मोबाईलला हात सुद्धा लावत नव्हता. तो त्याचाच मोबाईल घ्यायचा, तुमचा क्रमांक दाबायचा आणि सांगायचा भाऊ रिचार्ज आलं. मग काय दिसत होतं का? हे आलं रे, हे चाललं रे, घुसलं मोबाईलात. हां अजिबात नाही. अरे विज्ञानाच्या जोरावर आम्ही प्रगती केली तर आम्हाला विज्ञान सांगतात की काही प्रत्यक्ष गोष्टी पोहोचताना दिसत नसल्या तरी जर प्राप्त होत असतील तर खऱ्या अर्थाने आम्ही करत असलेला सत्संग, आम्ही करत असलेली भक्ती हे सुद्धा माझ्या महादेवाला प्राप्त होत असते. म्हणून निश्चितच हे शिवपुराण आम्हाला सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाहीत. काय होईल ह्या शिवपुराणाने? या भ्रमात राहू नका की आत्ताच आम्हाला शिवजी येतील, त्यांच्यासोबत कैलासात घेऊन जातील. या भ्रमात नका राहू. शिवजी एखाद्या वेळेला आपल्याला त्यांच्या दिव्य स्वरूपाचं दर्शन देवोत ना देवोत गड्या, आपल्याला त्यांच्या दिव्य ग्रंथाचं दर्शन दिलं आणि त्या दिव्य ग्रंथाचं आम्ही जे श्रवण केलं आहे, त्या दिव्य ग्रंथाचं श्रवण केल्यानंतर त्यातला फक्त आणि फक्त 10% हिस्सा, या ग्रंथातला 10% हिस्सा आम्ही जर आमच्या आचरणात आणलात ना, मी सांगतो, शपथ घेऊन सांगतो, तुमच्यावर तीच खरी कृपा असेल. आम्ही आमच्या आचरणात आणलं पाहिजे. नाहीतर आम्ही 1 नाही 4-5 जरी शिवपुराण ऐकलेत, त्यातला आदर्श आम्ही आमच्या अंतःकरणात जर उतरवला नाहीत ना, तर मला असं वाटतं ते शिवपुराण आमच्या कामाचं नाही आहे. आणि म्हणून शिवमहापुराण कथा ही आमच्या जीवनाचा उद्धार करणारी कथा आहे. आम्ही जर आमच्या जीवनात ही अंमलात आणलीत ना, तर मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, शिवमहापुराण कथा ही मंदिरातली कथा नाही, घराला मंदिर बनवणारी कथा आहे, आदर्शमयी कथा आहे. शिव साधना केल्यानंतर, शिव आराधना केल्यानंतर आम्हाला शिवजी काय देऊ शकतात, हा विचार करणं सुद्धा मला असं वाटतं कधीतरी आम्हाला प्रश्नचिन्ह आमच्या समोर उभा करतो. काय नाही देऊ शकत शिवजी? ज्यांनी न कळत भक्ती करते त्याला जर देत असतील ना माझे शिवजी, तर आपल्याला सगळं कळतंय, आम्ही त्या पद्धतीची साधना करतोय. आणि म्हणून अशा या शिवप्रांगणामध्ये आज महाशिवरात्रीच्या पर्व काळावर आपण सगळेजण उपस्थित आहोत. आजचा हा पर्व काळ आहे. आजच्या पर्व काळावर ज्या ज्या व्यक्तीला जी साधना प्राप्त होईल, जे कार्य हाती सापडेल, त्या माणसानं ते आजपासून उद्याच्या संध्याकाळपर्यंत करायचं आहे. पर्व काळात साधून घ्यायचं असतात. हां ते म्हणतात ना, गंगा जर वाहत असेल तर लोक म्हणतात घ्या हात धुवून, बरोबर ना, घ्या हात धुवून. आम्हाला फक्त घ्या हात धुवून म्हटलं की जेवणाच्या पंक्ती दिसतात, कुठं आहे बुवा, हात तर धुतो पण पंगत कुठं आहे? हां ही अदृश्य पद्धतीची पंगत चालू आहेत. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या बहत्या गंगेमध्ये आपल्याला हात धुवून घ्यायचे आहेत, ते साधनेच्या जोरावर, संकीर्तनाच्या जोरावर आणि आमच्या सेवेच्या जोरावर. यातला 80% समाज हा गावातला असेल, बरोबर. बाहेरगावचं कोण कोण आहे? हातवर करा एकदा. बाहेरगावचे बऱ्यापैकी आहे. आता या बाहेरगावच्या लोकांना तर आम्ही सेवा करा म्हणू शकणार नाही ना. आणि मग ज्या वेळेला बाहेरगावच्या लोकांना सेवा करू नका असं म्हटल्यानंतर आम्हाला जर एवढा मोठा सोहळा असेल, आजचा एवढा मोठा दिवस आहे, उद्याचा मोठा दिवस आम्हाला साजरा करायचा आहे, अशा वेळेला कर्तव्य कोणाचं असेल? आम्ही सेवा द्यायचं, सेवा कार्य करायचं. या गावकऱ्याचं की कोदरीवालेचं की नेकनामपूरवालेचं? कोणाचं कर्तव्य? आमचं आहे. आणि तुम्हाला सांगू, कधीतरी देवाच्यासाठी आपला मोठेपणा मागे सरा आणि तुम्हाला होईल तितकंच लहानातलं लहान काम हाती घ्या. मी खरंच सांगतो, समाज तुमचा आदर्श घेत असतो. मी त्या दिवशी बोललोत ना, वक्र जीवनाला आधार, त्या पद्धतीचं असलं पाहिजे. माणूस जितका मोठा, त्याला मोठेपण सिद्ध करायसाठी त्याला फार मोठेपणाच्या गोष्टी करायच्या काम गरज नाही. मोठ्या माणसांनी लहानातली लहान गोष्ट केली का तो आपोआप अनुकरण करतात बाकीचे आणि ते सहकार्य करत असतात. आणि म्हणून आपल्याला तर 2 दिवसाची ही संधी भेटली आहे. ही ज्ञानगंगा आमच्या दारात आली आहे आणि या ज्ञानगंगेमध्ये आम्हाला सेवा कार्य द्यायचं आहे. कुठलं सेवा कार्य द्यायचं आहे? आज इथं साधा झाडू घेऊन झाडलं तरी सेवाच आहे. एखाद्याने पन्नी दिसते, त्यांनी पन्नी उचललीत,
पिशवी उचललीत, ही सेवाच आहे, ही सेवाच आहे. तिथं अन्नदान चालू आहेत, आज बऱ्याच वेळा होऊ शकतं तिकडे तिकडे कोणी पात्रवाळी टाकेल, ती पात्रवाळी उचललीत, ही सेवाच आहे, सेवाच आहेत. आणि तुम्हाला खरंच सांगतो, सेवा कधी वायाला जात नसते, सेवा कधीच वायाला जात नाही. आम्ही शेगाव संस्थानला विद्यार्थी असताना, मी शेगाव संस्थानला आमचे संडास बाथरूम धुवायचो. आम्हाला 10-15 संडास बाथरूम, आम्ही साधू निवासला मुक्कामी होतो. कधीतरी महाराज लोकांचे कपडे धुवायचे, भांडे घासायचे, जेवणाचे डबे काढायचे. मला ते महाराज लोकांची बायको म्हणत होते, वो ठीक कामं करते. चिडवायची मला. मोठा आला, महाराजची बायको चालली बघा कपडे धुते, बघा म्हटले आता ते जेवणाचा डबा काढते, संडास घालतो म्हटले, भंगी आला. आज मला जे चिडवत होते, आज मला ते फोन लावतात एखादं कीर्तन द्या म्हणून. तुम्ही मायबाप नव्हत, मगा माझी एवढी सेवा केलीत, माझी लायकी नाही रे एवढी. लायकी नसताना सुद्धा भगवान तर काय देऊ शकतो, आज मला अनुभूती आली. आज हे फुलं तुम्ही वर्षाव करत होते, मी त्या महादेवाचा आठव येत होता की देवा काही लायकी नसताना किती देतोय रे तू. काहीच नाही रे. मी नेहमी सांगतो मी नकली साधू आहे, काय आहे माझ्याकडे. मी फक्त साधूचा वेश परिधान केला, 4 माळा घातल्यात, 2 ग्रंथाचं अध्ययन केलं म्हणून काय साधू झालोत का? नाही झालोत. तरीसुद्धा तुम्ही किती प्रेम देत आहेत. खरंच सांगतो, हे फक्त आणि फक्त मला माझ्या समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांनी दिले आणि माझ्या महादेवानी दिलेत. एवढं सेवा मी माझ्यावरून सांगतोय का, कधीच महादेवाची सेवा वायाला जात नाहीत, कधीच सेवा वायाला जात नाहीत. भगवंताची माणूस ज्या वेळेला सेवा करतोत ना, त्याला काहीही प्राप्त होतं, काही असाध्य ते साध्य करिता सायास भगवंत त्याला देऊ शकतो. त्यांनी जर कृपा केलीत ना, त्याला रंकाचा राव करायला वेळ लागत नाही, त्याला वेळ लागत नाही, तो कुठलाही देऊ शकतो. तुम्हाला सांगूत, आमच्या घरी ज्या वेळेला काहीच काही म्हणजे आताही काहीच नाही आहे, हे आमचं असंच घालतात. कधी कधी हा आम्हाला बोलतात, मोठा तुकाराम महाराजच्या पोटचा गेलात, ही सेवा करतो ते करतो, कधी घराकडे लक्ष दिलं पाहिजेत, विचारतात आम्हाला. काल आमच्या पोराला भरपूर ताप होतात, मी फक्त त्याचं अंग चेक केलं, म्हटलं जाऊ द्या, त्याला दवाखान्यात न्यायचं असेल तर आम्ही इकडे आलो. मी साधुत्व दाखवत नाही आहे आमचं, पण आम्हाला सांगायचं आहे तुम्हाला खोटं वाटेल, आम्ही लहान असताना फक्त एकट्यापुरती 1 चपाती व्हायची, या सगळ्यांना भाकरी खाव्या लागत होत्या. आज देव एवढं देतोय की सांगता सोय नाही. हे फक्त सांगतो सेवेचं फलित आहेत आई नो, फक्त सेवेचं फलित आहेत. सांगतो एखाद्या वेळेला तुम्ही नागेश आगलाव्याच्या पाया नका लागोत, पण माझ्या महादेवाची पाया लागा, माझ्या महादेवाची रोज नित्याने पूजा करा. तुम्हाला हा महादेव कधीच कमी पडू देणार नाहीत, कधीच कमी पडू देणार नाहीत. तिथलं तेज तुम्ही ओळखलं नाही रे बाबा, हो तुम्ही नाही ओळखलं त्या बाबाला. तुम्ही फक्त त्या शिवालयात जाऊन माथाच टेकलात, तुम्ही फक्त जाऊन तुम्ही पाहताय तो महादेव काय आहेत, त्या महादेवाचं काय अस्तित्व आहे आणि तो प्रत्यक्ष कोण्या रूपाने राहतोय. समजून घ्यात माझ्या भावनात, तो खूप थोर बाबा आहेत. त्या बाबाला साधना संपन्न परिसर केल्यानंतर आज तो बाबा तुम्हाला इथं जागृत करण्यासाठी आलात की बाबा हो, मी माझ्या जीवनामध्ये तप साधना केलीत, मी प्राप्ती करून घेतलीत, आता तुमची वेळ आहे साधना प्राप्त करायची, तुमची वेळ आहे. आणि म्हणून खरंच सांगतो, फक्त हा नदीचा पूर बनवू नका. माझ्या हात जोडून विनंती आहे पातुर्डाकरांना, हा नदीचा पूर बनवू नका. काय आहे नदीचा पूर? तुम्ही नदी पाहिलीत, बिना पावसाळ्याची नदीला ज्या वेळेला भरपूर पाणी येतात ना, पाऊस पडतोत ना, त्या वेळेला भला मोठा पूर येतोत आणि पूर निघून जातोत, मागे काहीच राहत नाहीत. माझी इच्छा आहे पातुर्डाकरांनोत, मला पुन्हा नका बोलू तुम्ही, पण एक लक्षात घ्या, हा नदीचा पूर नसून हा नदीचा पाझर समजा. आणि पाझर जसा नित्याने वाहत राहतोत ना, तशी नित्य शिवजीची सेवा या ठिकाणी करत पातुर्डाकरांना काहीच कमी पडणार नाही. मी शिवपुराणाची ग्वाही देऊन सांगतोय, या बाबाला ग्वाही देऊन सांगतोय, खूप मोठं अस्तित्व आहे, खूप मोठं अस्तित्व आहे. हा पूर न करता अंतकरणामध्ये आनंदाचा पूर भरा, याची सेवा करत राहत. खूप मोठं थोरपण आहे या बाबाचं. असोत
मी सांगत होतो गड्या, सेवेने काहीही प्राप्त होतात, काहीही प्राप्त होतात. भगवान परमा होतात, कृपा त्यांची. पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत बसून या. अरे माझ्या ज्ञानोबारायची कृपा झाली होती, तो रेडा बोलला होता, हा तर माणूस आहे. काय त्याची कृपा झाल्यानंतर होऊ शकत नाही? त्याच्या कृपेनंतर काहीही होऊ शकतात. याच कृपेचं देणं माझे महादेव देत असतात. आणि म्हणून अशा कृपेच्या देणाला आम्ही कधीतरी न विसरता त्याच्या सेवेमध्ये लीन करावं. हीच खरी शिवमहापुराण कथेची महती आहे. बरं, भोले तेरी कृपा से युग आते युग जाते हैं, भोले तेरी कृपा से युग आते युग जाते हैं, भोले तेरी कृपा से युग आते युग जाते हैं. युगों युगों से ब्रह्मा विष्णु है शिव तेरे गुण गाते, भोले तेरी कृपा से युग आते युग जाते हैं, भोले तेरी कृपा से युग आते युग जाते हैं. त्या स्त्रियांसाठी दुसरी जागा करा, मध्ये नका, बाकीच्या साईडला बसवा त्यांना. पुरुष मंडळी या कॉर्नरवर या, इथं या कॉर्नरवर जागा आहे पुरुष मंडळीसाठी. या कार्यकर्ते उठवा त्यांना, इकडे बसा सगळे. हर युग का तू रचयिता है, हर पल तू संग रहता है, कर्मों का फल तू देता है, बदले में कुछ न लेता. ओ भोले सबसे निराले तेरे काम हकाम रे, भोले मध्ये जागा असेल तर पुढे सरकून घ्या, मध्ये जागा नका. युग आते युग जाते हैं, भोले तेरी कृपा से युग आते युग जाते हैं. कृपा से युग आते युग जाते हैं. भगवंताच्या कृपेने हे सगळं चालतात, त्याच्या इच्छेने हे सगळं चालतात. आणि म्हणून आज पातुर्डाकरांना ज्ञानामृताची जी मेजवानी प्राप्त होते, ही मेजवानीसुद्धा माझ्या महादेवाच्या कृपेने आहे. आणि म्हणून त्या महादेवाचे कधी उपकार न विसरता सदैव त्याच्या सेवेत रत राहणं, हीच आमची इच्छा आहे. तुमच्याकडून मला एक विनंती आहे, मला तुम्हाला काहीतरी मागायचं आहे, द्याल ना? काळजी करू नका, मी सोनं नाणं पैसा नाही मागत तुम्हाला. माझी फक्त एक इच्छा आहे, या शिवाचा दरबार आता 10-15 लोकांवर सिमेंट ठेवू नका. आम्ही नित्याने दर्शनाला येतो, महाराज दर्शन झालं का निघून जातो. मला माहिती आहे एखाद्या वेळेला तुम्हाला वेळ नाही मिळत, कामात असतात, तुम्ही रोज माझ्या महादेवाच्या दर्शनाला नाही येऊ शकत, बरोबर आहे. पण तुम्ही आठवड्यातून एकदा तर येऊ शकतात ना, आठवड्यातून एकदा. माझी विनंती आहे, दर सोमवारला सायंकाळची वेळ धरात का सकाळची वेळ धरात, मला वाटतं सायंकाळची वेळ चांगली राहील. संध्याकाळी 7 वाजता प्रत्येकाने या ठिकाणी माझ्या महादेवाच्या दरबारामध्ये यायचं. इथे गणपतीची आरती गायची, पांडुरंगाची, ज्ञानोबाराय, तुकोबारायची आणि माझ्या शिवजीची आरती गायची. इथं जेवढे लोक येतील त्या लोकांना प्रसाद द्यायचा. तो प्रसाद कोणी द्यायचा, मग कोण आणायचा तो प्रसाद, तर प्रत्येक सोमवारच्या आरतीला एक यजमान निवडायचा. तो सपत्नीक येईल, त्या ठिकाणी आरती करेल आणि आरती केल्यानंतर तोच त्या दिवशी प्रसाद घेईल.
कधीतरी पेढ्याचा, लाडूचा, शिऱ्याचा असा प्रसाद ठेवायचा. का? त्या शिऱ्याची, त्या लाडूची, त्या पेढ्याची तुम्हाला जरी इच्छा आमिष नसलं, त्याची नवई नसली तरी लहान मुलांना त्याची नवई असेल, त्याचं इच्छा असेल, त्यांना ते खायला मिळालं पाहिजेत. आणि त्या पेढ्याच्या, लाडूच्या, जिलेबीच्या किंवा त्या शिऱ्याच्या आशेने का असेत ना, तो मुलगा खऱ्या अर्थाने त्या मंदिरात यायला प्रेरित होईल, त्याला प्रेरणा मिळेल. आणि माझ्या शिवजीला सुद्धा करमणार रे. तुमच्या घरी लग्न असू द्या आणि ते लग्न झालं तर वरात पंगतच्या दिवशी सगळं वराळ निघून गेलं का त्या घरातल्या लोकांना 2-4 दिवस करमत नाही. उद्या फक्त नागेश आगलाव्या निघून जाऊ द्या, तुम्हाला करमते का दाखव जा. हे माझी ताकद नाही, ती या ग्रंथाची ताकद. हा ग्रंथ निघून गेल्यानंतर करमणार नाही. मग तुम्हाला जर करमत नसेल तर ज्याच्या दारात आहे त्या बाबाला एकटं करमणार काय? त्या बाबाला एकटं करमणार? मग काय आम्ही फक्त शिवरात्रीच्या दिवशी शिवजीची पूजा करायची, एरवी काय दिवसामध्ये शिवजी काय निघून जातात की काय? शिवजी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी आहेत. म्हणून माझ्या शिवजीला आम्ही सदैव भजलं पाहिजेत. माझ्या शिवजीची सदैव भक्ती करा. दर सोमवारला या ठिकाणी आरतीला यायचं. बरोबर 52 सोमवार येतील वर्षाचे. तेवढे लोक आहेत तुमच्या 52 जोडपे तर असतीलच ना, होईलात ना 52 लोकांचे लग्न. 52 जोडप्यांनी जर त्या ठिकाणी आम्ही शिकेल, महाराज पहिली आरती आमची, दुसरी आमची, तिसरी आरती, तसं एखादं फ्लेक्स तयार करता येईल. त्यांची नावं एखाद्या कार्यकर्त्यांनी आधी सूचना करायची की महाराज आम्ही या दिवशी त्या ठिकाणी तो सोहळा देऊ, काय म्हणतात त्याला, आम्ही महाआरती करू, आम्ही यजमानपद घेऊ. त्या दिवशी आम्हाला त्या खऱ्या अर्थाने कामात पडेल. त्या दिवशी तुम्हाला कोणीतरी कार्यकर्ता सांगेल आणि मग कार्यकर्त्याने सांगितलं का आम्ही त्या दिवशी आरती करू, 10, 15, 20, 100 लोक उपस्थित राहतील. दर सोमवार का असेत ना माझ्या महादेवाची भक्ती होईल ना, करसाल ना? कोण कोण करीन सोमवारपासून आरत्या सांगा बरं. हात वर करून राहिले तुमच्या बॉयले सांगून द्या, आम्ही हात वर केला म्हणा. तुम्हाला सोमवारच्या दिवशी किती जरी कामे असलं तरी तुम्हाला आरतीला यावं लागेल. हात वर करणाऱ्यांनी बरोबर पहिल्या सोमवारपासून लाईन लावून घ्या ती. आणि आम्ही त्या पद्धतीची नियमावली करा आणि सोमवारच्या आरतीला सगळ्यांनी उपस्थित राहायचं. माझ्या महादेवाला एकटं राहायचं नाही आहे. आता माझ्या महादेवाची इच्छा आहे, इथं मला माझ्या साधकांसाठी तपोभूमी निर्माण करायची आहे, तपोवन निर्माण करायचे आहेत. माझ्या महादेवाला इथं एकांतात नाहीत. महादेवाला इतक्या दिवस एकांत काढलात. आता त्याला तो स्वतः पाय विहीरमध्ये राहिलात, विहिरीत राहिला, पण ती विहीर बुजलीत ना, विहीर बुजलीत ना. आता तो वर आलाय. माझा महादेव म्हणते मी आता वर आलोत ना, आता तुम्हाला सुद्धा या दुःखरूपी संसाराच्या खोल विहिरीतून मला तुम्हाला बाहेर काढायचं आहे. तुम्हाला साधना प्राप्त करून द्यायची आहेत आणि मला तुम्हाला खऱ्या अर्थाने इथं आनंद द्यायचा आहे. आणि म्हणून तो आनंद मिळवण्यासाठी दर सोमवारला माझ्या महादेवाच्या, तसं रोजच आलं पाहिजे. पण काही लोकांना वेळ नसतो. महाराज काय करायचं, टाईम नाही, वेळ नाहीत. ही आमची जी भूमिका आहे त्या भूमिकाच दूर सारण्यासाठीच मी हे भाष्य केलं. म्हणून माझ्या महादेवाला एकटं सोडू नका. नाही, हे कारणच याच्यासाठी आहे. नाहीतर बऱ्याच ठिकाणी सप्ताह होतात आणि तो सप्ताह झाल्यानंतर मात्र त्याच्यातून उपलब्धी, काय म्हणतात मराठीमध्ये तुम्ही त्याला, बेनिफिट, तुमचा तो फायदा तुम्हाला प्राप्त होत नाही. आणि मग ते मिळालंच नाही तर अर्थ तरी काय, अर्थ तरी काय. आम्हाला काहीतरी त्याच्यातून मिळालं पाहिजे, त्याची मिळकत प्राप्त झाली पाहिजे. याच्याकरता ही विनंती तुमच्या पुढे हात करतोय. गळ्या देसाल ना? नक्कीच द्या. तुम्ही देण्यासाठी तयारच आहात. तुम्ही इतके देण्यासाठी तयार आहात. मला शीतावरून भाताची परीक्षा झाली. तुम्हाला सांगू, परवाच्या दिवशी मी असंच आवाहन केलं होतं गुरुवर्य संजय बाबांच्या माध्यमातून. बाबांनी जे वारकरी शिक्षण संस्थेसाठी देऊ केलं त्यासाठी आम्ही सहज असं आवाहन केलं होतं त्या दिवशी की आम्ही इथं जे आज दक्षिणा मिळते ते तिकडे सुपूर्त करू. सकाळी एक छोटंसं पोरगं आलं, किती वर्षाचं असेल, 10-12 वर्ष, 10 वर्षाचं नसेल ते. कृष्णा नाव त्याचं, आडनाव काय होतं? हाय हा हाय हा 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 काय नाव रे तुझं? कृष्णा तर मलाही माहीत आहे. बावस्कार, कृष्णा बावस्कार. हा मुलगा सकाळी माझ्या जिथं मी राहतो तिथे आला आणि तिथं येऊन त्याने त्याचं ते पैशाचं डबुलं आणलं. गुल्लर म्हणतो त्याला आपण. मी साध्या भाषेत बोललो. ते घेऊन आलात आणि ते घेऊन आल्यानंतर मला म्हटलात, महाराज
मला समाजसेवा करायची आहेत. खरं सांगतोय बरं का, मी ग्रंथाची शपथ घेऊन सांगतोय, एक शब्दही खोटा बोलत नाही आहे. म्हणे महाराज मला समाजसेवा करायची आहे. म्हटलं का रे दादा तू समाजसेवा? हा म्हटलेत मला आता तो त्याचं स्वप्न लहानपणीचं, तो त्याच्यासाठी जर प्रयत्नशील राहिला तर नक्की काहीतरी बनवून घेईल, काहीतरी मिळकत करेल. म्हटलं मला समाजसेवा करायची आहे आणि ती सुरुवात तुमच्यापासून करायची आहे. म्हटले मी ही गुल्लर आणली, या गुल्लरमध्ये किती पैसे असतील ते पैसे सगळेचे सगळे सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेला जे विद्यार्थ्यांसाठी अन्नदान देणार आहात ना त्याच्यासाठी खर्च करा म्हणे, त्याच्यासाठी खर्च करा. त्याला म्हटलं गड्या तू एवढा असा काय, तू काय मला पैसे देतो तर बाबा. म्हटलं असं कर, तुला द्यायचे आहेत ना मोजके पैसे देत. त्याच्यासोबत असलेल्या आजोबाकडून मी 20 रुपये घेतलेत. म्हटलं हे तुझे पैसे घेतलेत, जा म्हटलं. आता निघतात म्हणजे महाराज तुम्हाला देवाची शपथ आहे, हे पैसे घ्या तिकडे संस्थेला द्या, संस्थेला द्या. त्यांनी मला देवाची शपथ दिलीत. माझा नाईलाज झालात. खरं तर डोळे त्याच वेळेला पाणवलेत की जो संकल्प आज माझ्या गुरुने घेतला, ज्या संकल्पावर आज आम्ही वाटचाल करायला लागलोत, एवढंसं पोर जर साथ देत आहे तर मातापित्यांचे हे संस्कारच आहेत. तुम्ही मातापितासुद्धा ती साथ देतात. मी पूजनीय बाबाला त्याच वेळेला कॉल केलात. तो व्हिडिओ शूट झाला त्यावेळेला मी बाबांना सांगितलं बाबा हे असं असं झालं. बाबा म्हटले त्या पोराची देणगी स्वीकारण्यासाठी मी स्वतः पातुर्डा फाट्यावर आज संध्याकाळी येतो. याच्यापेक्षा काय पाहिजेत? ज्या महात्म्याच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वेटिंगवर राहावं. मी अतिशोक्ती बोलत नाही आहे. त्यांना विचारावं महाराज आम्हाला उद्या तुम्हाला भेटायचं आहे, उद्या तुम्ही वेळ काढा. जे मुख्यमंत्र्यांनी पत्रक पाठवून भेटावं तो महात्मा म्हणतो की त्या पोराने मला सांगितलं मी त्याच्यासाठी येतो. हे थोरवी आहेत लेखा महादेवाची. तुम्ही देताना खूप मोठ्या, तुमच्या दातृत्वाची भावना खूप मोठी आहेत ऐनोत. पण कधीतरी दानामध्ये काय काय द्यावं हे मला सांगायचं आहे. प्रत्येक वेळी पैसेच असले पाहिजेत असं नाही. मला वाटतं त्याच्यात 870 रुपये आहेत. 870 रुपये आहेत त्या मोराचे. मुलं पैसे सोडतात का राजा? 1 रुपया दिसला की घेऊन दुकानात पळणारे पोरं. आज तो त्याची गुल्लर जर किती दिवसाची मेहनत असेल, आता काय कष्टाची तर नाहीच म्हणा, मागून गिगूनच आहेत, पण तरीसुद्धा आज जमा केलेली मिळकत त्याला द्यावी वाटतेत. याच्यापेक्षा काय मोठं आहेत? हां, याच्यापेक्षा मोठेपण. म्हणून मी सांगतोय तुमची दातृत्वाची भावना खूप मोठी आहे. फक्त बस हे खूप महत्त्वाचं आहे. मी काही त्याची स्तुती करण्यासाठी म्हणजे हे सांगितलं नाही. मी फक्त शीतावरून भाताची परीक्षा दिलीत. मी तुमचं शीत असं येतले का पुरा भात शोधायची थोडी गरज असते. शीत दाबून पाहिलं की लक्षात येतात. मायबापाच्या संस्कारावरून लक्षात येतात. आमच्या मुलांवरून लक्षात येतात मायबापांचे संस्कार कसे आहेत, काय आहेत. आणि म्हणून हे संस्काराचं केंद्र आज जे तुम्ही उभं केलं आहेत ना, हे संस्कार केंद्र नित्याने तेवत राहावं. याच्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने आमच्या मुलांना या मंडपामध्ये पाठवलं पाहिजेत. आमच्या शेजारी महाराज बसले आहेत, भूषण महाराज. या महाराजांनी विचारलं महाराज या मुलांना शिकवण्यासाठी माझी इच्छा आहे. आम्हाला असं वाटतं की मे महिन्यामध्ये मी त्या मुलांचं बालसंस्कार शिबिर घ्यावं. एक लक्षात घ्या ऐनोत, संतती किती आहेत यापेक्षा कशी आहे त्याला जास्त किंमत आहे बरं. आणि म्हणून मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, आपली संपत्ती घरामध्ये टिकून राहावी. ही जर तुमची अपेक्षा असेल तर ती अपेक्षेची पूर्तता करण्यासाठी तुमची संतती चांगली असली पाहिजेत. आणि ती संतती फक्त आणि फक्त संस्काराने चांगली होऊ शकते, एरवी इतरत्र कुठल्याच विषयानं नाही. म्हणून मी विनंती करेन, आपण महाराष्ट्री जे मे महिन्यामध्ये शिबिर घेऊ इच्छित आहेत त्या शिबिरासाठी गावामध्ये मुलांना प्रेरित करा. त्यावेळेला त्या मुलांना त्या ठिकाणी शिबिरामध्ये पाठवा. हवं तर त्या ठिकाणी भोजनाची मेजवानी बनवा, त्यांना शिकू द्या, ज्ञानाचे धडे घेऊ द्या. मी तुम्हाला सांगून त्या शिबिरमध्ये विद्यार्थी शिकल्यानंतर, तुमचा मुलगा शिकल्यानंतर तो साधू बनणार नाही, तो देव बनणार नाही. आम्हाला त्याला देव साधू बनवायचं सुद्धा नाही, पण शपथ घेऊन सांगतो तो चांगला माणूस बनल्याशिवाय राहणार नाहीत. चांगला माणूस बनतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगला माणूस बनणं आहे. आणि तो चांगला माणूस शिबिरातून घडतो. म्हणून यासुद्धा विषयाला आपण लक्ष दिलं पाहिजे. जेवढं मोठं गाव तेवढे त्या गावातले असंस्कार वाढत असतात असं म्हणतात. पण मी खरंच सांगतो, आज माझ्या तालुक्यातले एवढं पारमार्थिक गाव पाहिल्यानंतर मला सुद्धा हृदय भरून आलं. एवढं प्रेम, एवढा आनंदाचा पूर आम्ही या ठिकाणी आणतोय. फक्त हा पूर नसून हा सदैव झरा राहिला पाहिजे. या झऱ्याला तेवत ठेवण्यासाठी आपण कार्यकर्त्यांनी, आपण समस्त ग्रामस्थांनी एकत्र यायला पाहिजेत. ज्याही वेळेला आम्हाला सत्संग करायचा असेल
त्यावेळेला जात पात पंथ धर्म पक्ष आदी करून हे सगळं सोडून आम्ही फक्त माणूस आहोत या भावनेनं या मंडपामध्ये यायचं. शिवजी तुमचं कल्याण करतील. बघा, हा शिवमंडप आहे आणि या शिवमंडपामध्ये अगदी 7 दिवसापासून आपण आनंद घेत होतो. आज ही 7व्या दिवसाची सेवा माझ्या महादेवाच्या चरणी समर्पित करत आहोत. कालच्या कथाप्रसंगामध्ये आपण नंदी महाराजांची कथा श्रवण केलीत. ज्या नंदी महाराजांनी खऱ्या अर्थाने स्वतः भगवान परमात्म्याला समर्पित करून दिलं आणि मात्र स्वतःचा काळ त्या ठिकाणी थांबवलात. आमच्याही जीवनामध्ये आम्ही नंदी महाराजांचा आदर्श घ्यावात म्हणून नंदी महाराजांची सदैव मूर्ती महादेवाच्या पुढं असतात. त्यानंतर माझ्या महादेवाच्या 11 रुद्र रूपाचं वर्णन आलेलं आहे. माझ्या महादेवाच्या 11 रुद्र अवताराचे जे श्रवण आहेत ते किती आहेत त्याचं व्यासांनी वर्णन केलेलं आहे. बघा, कपाली पिंगलो भीष्मो विरूपाक्षो विलोहिता शास्ताज पादहि बुद्ध्यम यश्च शंभूश्च चंडो भवस्तथा. माझ्या महादेवाचे 11 रुद्र रूप आहेत. पहिलं आहे कपाली, पिंगल, भीम, विरूपाक्ष, विलोहित, शास्ता, अजपात, अहिरबंधू, शंभू आणि चंड हे माझ्या 11 रूप माझ्या महादेवाचे आहेत. यामध्ये सगळे रूप धारण केलेत आणि अशी रूप धारण केल्यानंतर माझ्या महादेवाची सुंदर अशी 12 ज्योतिर्लिंगाची कथा येते. जी 12 ज्योतिर्लिंगाची कथा आम्ही आमच्या जीवनामध्ये श्रवण केल्या मात्र सुद्धा आमच्या जीवनामध्ये उद्धार होऊ शकतो. इतकी थोर कथा ते 12 ज्योतिर्लिंगाची आहेत. खऱ्या अर्थाने 12 ज्योतिर्लिंगाची कथा श्रवण करत असताना आम्हाला होऊ शकतं तो श्लोक आमच्या पाठ आहेत नाही आहेत, पण तुम्ही तो श्लोक अंतःकरणापासून श्रवणे पठने एकच फळ लागत असतं. अशा न्यायाला अनुलक्षून हा सुंदर मंत्र या ठिकाणी गाणार म्हणणार. प्रत्येकाने हात जोडून या ठिकाणी शिवजीची आराधना करायची, प्रार्थना करायची. महादेवा, तुझ्या 12ही ज्योतिर्लिंगाचं मी स्मरण करतो आहे. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जैनिया महाकालं मोङ्कारममलेश्वरम् परल्या वैद्यनाथंच डाकिन्या भीमाशंकर सेतुबंधे तुरामेशं नागेशं दारुकावने वाराणस्या तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं गृष्णेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रात पठे नरः सप्तजन्म कृतं पाप स्मरणेन विनश्यति. मधील पहिलं शिवलिंग ज्योतिर्मय लिंग आहे, ज्याला ज्योतिर्लिंग म्हणतात. हे सोमनाथ नावाचं ज्योतिर्लिंग चंद्राचं दुःख नाहीसं करण्याकरता उत्पन्न झालं. चंद्राला खऱ्या अर्थाने दक्षाच्या 27 कन्या दिल्या होत्या आणि त्या 27 कन्या दिल्यानंतर मात्र परिस्थिती अशी होती, त्या 27 कन्यांमध्ये त्या मुलींमध्ये चंद्राचं रोहिणी नावाच्या त्या मुलीवर, जिला नक्षत्र म्हणतो 27, त्यातल्या त्या रोहिणीवर विशेष प्रेम होतं
आणि विशेष प्रेम असल्यामुळे बाकीच्या 26 ज्या पत्नी आहेत चंद्राच्या, ते आपल्या वडिलाकडे जातात आणि आपल्या वडिलांना विनंती करतात, बाबा आम्हीही पत्न्याच आहोत, पण जे प्रेम रोहिणीला मिळतं ते आम्हाला मिळत नाही, म्हणून तुम्ही तुमच्या जावई बापूला एकदा समजून सांगा आणि आम्हाला सुद्धा ते समान प्रेम देण्याची इच्छा व्यक्त करतायत. म्हणून दक्ष त्या ठिकाणी सांगायला जातोय आणि दक्ष सांगायला ज्या वेळेला गेलात त्यावेळेला मात्र चंद्र ऐकून न ऐकल्यासारखे करतात आणि पुन्हा मात्र त्या ठिकाणी त्या रोहिणीलाच विशेष प्रेम द्यायला लागतात. आणि मग शेवटी एक दिवस चंद्राला राग क्षमा मागेल दक्षाला राग येतो आणि दक्ष त्याला सरळ सांगतो, श्रुत्रयाम चंद्रम यत्पूर्वम प्रार्थितो बहुधा मया न मानितम त्वया यत्स्यात् तस्सात्व क्षयी भव. चंद्रा, अरे तुला मी विनंती केली मागच्या वेळेला की तू सर्व पत्नीला समान प्रेम दे, भेद करू नकोस. आता तुला शाप देतोय, जा म्हटले तुला क्षयरोग होईल. जीवनामध्ये हा पत्नीत्वाचा विषय जरी असलात ना, तर एक लक्षात घ्या ऐनोत, माणसाने भेद करायचा नसतो. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. आपण आपल्या मुलावर जितकं प्रेम करतो तितकं दुसऱ्याच्याही मुलावर करता आलं पाहिजे. ज्या दिवशी आम्ही दुसऱ्याच्याही मुलावर प्रेम करायला शिकूत ना, तेही आपल्या पुत्रवर, त्या दिवशी आम्हाला वेगळी शिवपूजा करायची गरज नाही, तेच त्या देवाला मान्य असणारी पूजा होते. स्वामिकाज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. स्वामिकाज 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 याचा अर्थ होतोय मालकाची सेवा. ज्या मालकाच्या भरोशावर आपण जगतोय त्या मालकाची इमानदारीने सेवा करणे ही विष्णुपूजा आहे, शिवपूजा आहे. स्वामिकाज, मालक शेतात हजर असो नसो, वावरातलं काम बरोबर झालं पाहिजे, नाही तर मालक आहे तर मग खूप पुढे आहे. नाहीतर मग मालक नसला की समजा त्याचं पानदानच वाचते. स्वामिकाज गुरुभक्तीत आपल्या गुरुवर निष्ठा, गुरुवर अंतकरणापासून प्रेम, पितृवचन वडिलांच्या शब्दाची किंमत राखणे, त्यांचा मान देणे आणि सेवापती आपल्या पतीची सेवा, हे जसं जीवनामध्ये लागू होतं, हे जशी शिवपूजा आहेत तशीच खऱ्या अर्थाने इकडे सुद्धा सर्वांवर समान प्रेम देणं हे सुद्धा एक वृत्तीच आहे. म्हणून जे मुख्य आसनावर विराजित झालेले लोक असतात, कोणत्याही क्षेत्रातले मुख्य आसनावर विराजित असतात, त्या लोकांनी माणसातला भेद पाहायचा नसतो. हा अमका, तो ढमका, हा तो तिथं तुझ्या समोर फक्त आणि फक्त माणसं आणि गरजू असतात, त्यांच्या हिताचं आपण करायचं असतं. हा भाव माणसाने जीवनामध्ये ठेवला पाहिजे. ज्याला समाजकारण शिकायचं आहे, ज्याला राजकारण शिकायचं आहे, ज्याला धर्मकारण शिकायचं आहे, त्या माणसाने हा गुण नेहमी घ्यावा. या विषयाला अंडरलाईन करून ठेवा. तुम्ही जोपर्यंत तुमच्या अंतकरणातला भेद सोडत नाही तोपर्यंत त्या क्षेत्रात आपली प्रगती होणार नाही. आणि म्हणून सगळ्यात आधी क्षेत्र निवडावं आणि त्या क्षेत्रामध्ये सगळेच माझेच आहेत नव्हे, हे वसुधैव कुटुंबकम ही धारणा आमची ज्या वेळेला अंतकरणामध्ये होते त्यावेळेला ती थोरवी प्राप्त होते. पण चंद्राच्या ठिकाणी तो न्यूनता असल्यामुळे आता मात्र राग आलात, दक्षाने शाप दिलात आणि शाप दिल्याचा परिणाम चंद्राला क्षयरोग झाला. काय करावं समजत नव्हतं. आणि म्हणून ज्या वेळेला त्यांनी प्रार्थना केली त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं, जा तुला जर या क्षयरोगापासून मुक्त व्हायचं असेल तर तू सोरटी सोमनाथला गेलं पाहिजे, समुद्राच्या काठावर. त्या ठिकाणी माझ्या शिवजीची आराधना कर, शिवजी प्रकट होतील आणि नंतर खऱ्या अर्थाने तू या क्षयरोगापासून मुक्त होशील. आणि म्हणून चंद्राने त्या ठिकाणी भयंकर अशी आराधना केली आणि आराधना केल्यानंतर चंद्र अविरतपणे माझ्या महादेवाची भक्ती करतो. महादेव प्रसन्न होतात. विचारणा केल्यानंतर सर्व दुःख सांगतो. त्या चंद्राचा क्षयरोग नाहीसा होण्यासाठी चंद्र त्या महादेवच्या चंद्रासाठी एक कुंड निर्माण करतात. त्या कुंडामध्ये चंद्र सदैव स्नान करतो. तो क्षयरोगापासून मुक्त होतो. आता मुक्त झाल्याचा परिणाम असा झाला बघा, त्या ठिकाणी चंद्राला ज्या वेळेला महादेव प्रसन्न झालेत, महादेव म्हणतात, चंद्रा बोल काय मागायचं आहे. त्यावेळेला चंद्र सांगतोय, प्रभू सोमलिंगम नरो दृष्ट्वा सर्व पापात् प्रमोचते
लब्धा फलं मनोतिष्ठ मृतः स्वर्ग समाहिते. प्रभू, माझी इच्छा आहे तुम्ही जसं माझं दुःख नाहीसं केलं त्या पद्धतीने माझी विनंती करतो. मी विनंती करतोय तुमच्या पुढ्यात, तुम्ही यापुढे जेही लोक या सोरठी सोमनाथला दर्शनासाठी येतील, तुझं दर्शन करतील, इथं स्नान करतील, त्या लोकांच्या जीवनातला रोगमुक्त त्यांना कर असा आशीष त्या ठिकाणी चंद्राने मागितला. म्हणून त्या ठिकाणी जे ज्योतिर्मय लिंग निर्माण झालं त्याला सोमनाथ नावाने, म्हणजे सोम म्हणजे चंद्र आणि नाथ, चंद्राचा नाथ जो तो सोमनाथ, म्हणून सोरठी या ठिकाणी त्याची निर्मिती झाली. त्याच्यानंतर दुसरं मल्लिकार्जुन शिवलिंग निर्माण झालं. मल्लिकार्जुन शिवलिंग का निर्माण झालं? कालच सांगितलं ना मी. ऐका लक्षात, म्हणून तर आमचं चालू आहे हे. तुम्ही विसरता म्हणून सगळं जर तुमच्या लक्षात राहिलं तर पुढच्या वर्षी महाराज लोकांना कशाला बोलावलं असतं, तुम्हीच बसले असते. आहे तुमच्या लक्षात. भगवान कार्तिकेय स्वामी नाराज होऊन ज्या वेळेला निघून जात आहेत, त्यांचा सांभाळ त्यांना आवरण्यासाठी आणि त्यांना खऱ्या अर्थाने परत आणण्याच्या उद्देशाने ज्या वेळेला शिवजी आणि पार्वती मागे लागलेत पण फायदा झाला नाही, त्याच्या भेटीसाठी ज्या ठिकाणी विस्तारलेत, स्थिरावलेत, तेच ज्योतिर्लिंग म्हणजे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग म्हणून निर्माण झालं. तिसरं जे म्हणजे मल्लिकार्जुनाच्या संबंधामध्ये त्या पद्धतीचं वर्णन आलेलं आहे. तद्विनम ही समारंभ्य मल्लिकार्जुन संभव लिंगचेव शिवक्येव प्रसिद्ध भुवनत्रयेत. ते भुवनत्रयामध्ये प्रसिद्ध आहेत की एका ज्योतिर्लिंगामध्ये मल्लिका रूपाने माता पार्वती आणि अर्जुन रूपाने शिवजी आहेत. दुसरं तिथलं नाव आहे बघा, भ्रामलांबा माता म्हणतात तिला, भ्रामलांबा. तिथं प्रसिद्ध मंदिर आहेत भ्रामलांबा. आणि त्याहीपेक्षा प्रसिद्ध इथलं एक विशेषता आहे का आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी, तिथं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य मंदिर आहे. आत्ता मागे जूनमध्ये गेलतो का आपण, ऑगस्ट महिन्यामध्ये आमची अकोल्याची संताजी सेवा समिती एक आहेत, त्या श्री संताजी सेवा समितीच्या वतीने आमची भव्य अशी त्या ठिकाणी श्रीशैलमला भव्य कथा ठेवली होती. तिथं गेल्यानंतर खऱ्या अर्थाने डोळे पाणावले होते. का पाणावलेत माहिती आहे का? तिथं मल्लिकार्जुनाचं मंदिर पाहून तर कोणाला पाणावणार का नाही मला माहीत नाही, पण महाराष्ट्रातल्या लोकांनी जर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पाहिलं ना का, ते मंदिर पाहिल्यानंतर डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही. कारण जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज असताना म्हणजे हयात जर कुठलं छत्रपतींचं स्मारक बनलं असेल, मंदिर बनलं असेल, तर ते फक्त आणि फक्त श्रीशैलमला बनलं आहे आंध्र प्रदेशमध्ये. म्हणजे जो राजा आज आमच्या भूमीमध्ये जन्माला आला, त्या राजाची महती आम्ही उशिरा जाणली, आधी तिथल्या लोकांनी जाणली आणि भव्य मंदिर निर्माण केलं. ते मंदिर तिथल्या पुढाऱ्यांनी नाही केलं. आता जरी जीर्णोद्धार केला असला तरी त्यावेळा जे स्मारक निर्माण केलं ना, ते तिथले काम करणारे मजुरांनी केलं. माझे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला त्या मल्लिकार्जुन क्षेत्रामध्ये गोपूर म्हणतात तिकडे, आपल्याकडे बुरुज म्हणतात का जुने लोक, बुरुज असं उंच बांधणं का नाही, बुरुज तिकडे गोपूर म्हणतात, असे उंच बांधलेले आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तर गोपूर जे आहेत, जे बुरुज आहेत, ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं. त्या लोकांना प्रश्न पडला, हा राजा आपल्या राज्याचा नाही, हा कुठला बाबा कोण आहेत काय आहेत काहीच माहीत नाही. पण आतापर्यंत आम्ही सगळे राजे पाहिलेत जे निजामांच्या मुघलांच्या भीतीपोटी तिथल्या मंदिराला हात न लावत नाहीत, पण हा बाबा कुठला कोण महाराष्ट्रातला इथं आलात आणि आपल्या शिवमंदिरासाठी देणगी देतो काय, इथलं काम बघतो काय, इतकं भव्य स्वरूपाचं मंदिर बांधून देतो काय, या राजाला आम्ही सांभाळलं पाहिजे. असा राजाही आमच्या राज्यामध्ये येऊन गेलात की ज्या राजाने बाकीच्या भीतीपोटीच मंदिराचे कामं सोडून दिले होते आणि हा तिकडून आला, कुठलीही भीती भय अंतकरणामध्ये न सांभाळता. खऱ्या अर्थाने हा जर त्या ठिकाणी येत असेल तर याचं स्मरण आमच्या पिढीला व्हावं म्हणून तिथल्या मजुरांनी जे शिवाजी महाराजांनी मुद्रा देऊन त्यांना कामाचा मोबदला दिला होता, त्यातीलच मोबदला त्यांनी त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी, शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निर्माण केला. आणि मजुरांनी त्या ठिकाणी एवढं भव्य स्वरूपाचं मंदिर बांधलं. मल्लिकार्जुनाला पाहण्यासारखं आहे. एखाद्या वेळेला जर मल्लिकार्जुनला गेलात ना तर नक्कीच खऱ्या अर्थाने तिथं दर्शनाला गेलं पाहिजेत. नक्की छत्रपतींचं दर्शन घ्यायला जात. यूट्यूबला सुद्धा आहेत टाकलेलं, बहुतेक माझ्या आयडीला सुद्धा, आपल्या आयडीला सुद्धा आहेत ना टाकलेलं. ते सुंदर असं मंदिर आहेत. अभंग गाथा यूट्यूब चॅनलला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला त्याच्यात सर्च केल्यानंतर नक्कीच दिसून जाईल.
हे माझं मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग दुसरं आहेत. त्यानंतर तिसरं ज्योतिर्मय लिंग निर्माण केलं, त्याला महाकाल म्हणतात. त्या महाकालाच्या संबंधामध्ये सुद्धा गोड वर्णन आहेत राजा. महाकाल भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना सांगतायत, पर्वते रत्नमालेच दूषणास्तो महासुरः बलवान दैत्यराजश्च धर्मद्वेषी निरंतर. दूषण नावाचा धर्मद्वेषी राजा, जो खऱ्या अर्थाने साधकांना मारायचा, दुष्टांचा त्या ठिकाणी तो साधक जे भक्ती करतायत, जे यज्ञ करतात, त्या लोकांना आपला शत्रू मानायचा आणि त्यांना मारण्यासाठी प्रयत्न करायचा. असा जो दूषण नामक दैत्य आहेत, तो अवंतीमध्ये रत्नमाल नावाचं जे नगर आहेत, तिथं वेद विप्र नावाचं ब्राह्मण, त्या ब्राह्मणाला 4 पुत्र होते. एक देवप्रिय, एक प्रियमेधा, एक सुकृत आणि एक चौथा आहे सुवर्त, असे 4 पुत्र झालेत. पण ज्या वेळेला वेदविप्र ब्राह्मण साधना करायला लागलेत ना, त्यावेळेला मात्र त्या ठिकाणी हा त्यांना त्रास द्यायला लागलात. शेवटी या सगळ्यांनी, या 4 पुत्रासहित वेद विप्राने माझ्या महादेवाची आराधना केलीत, भक्ती केली. आणि माझ्या महादेवाची भक्ती केल्यानंतर महादेवाला प्रसन्न करून घेतलं. सांगितलं, प्रभू आम्ही तुमची आराधना करतो, पण हा भक्त आम्हाला त्रास देतोय, याच्यापासून आमची सोडवणूक केली पाहिजे. महादेव म्हणतायत, तुम्ही माझी आराधना करतात, तुम्ही माझं नाव घेतायत, आणि नाव घेत असल्यामुळे तुम्हाला जर कोणी त्रास देत असेल तर मी त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महादेवांनी त्या दूषणाला मारलं नाही, फक्त हुंकार सोडली जोरात, असा श्वास सोडला. तेवढ्यात तो दूषण त्या ठिकाणी मरण पावलात लुरून गेला. झालेत प्रसन्न, काय हवं आहेत म्हणून विचारणा केली. त्यावेळेला एकच सांगितलं, प्रभू आम्ही नामस्मरण केलं, आमचा जसा तुम्ही काळ पळून लावलात ना, तशी आमची सुद्धा विनंती आहे तुम्हाला, याही पुढे जो कोणी महाकाल भगवंताचं स्मरण करेल, त्या भगवंताचं स्मरण केल्यानंतर लोकांचं दुःख नाहीसं झालं पाहिजे, असं आम्हाला वरदान द्या. म्हणून हे सगळी भूमी जी आहेत ही माझ्या महाकाल भगवंताची भूमी आहेत. तुम्ही जुने लोक आहात, तुम्हाला माहिती असेल, महाकाल भगवान परमात्मा जसे मध्य प्रदेशमध्ये स्थिरावलेले आहेत ना, आधीच्या काळामध्ये जवळजवळ आपण 60 वर्षाच्या आधी का जास्त असेल थोडासा, आपण मध्य प्रदेश प्रांतामध्येच होतो. म्हणून आपण महाकालातल्या भूमीतले, महाकालच्या भूमीतील लोक असल्यामुळे आपण सुद्धा माझ्या महाकालचं स्मरण करूया. जे महाकालचं स्मरण करतात ना, त्यांना कोणीच त्रास देऊ शकत नाही. का? त्याचं कारण आहे आम्ही महाकालचे भक्त आहोत, आणि महाकालच्या भक्ताला कुठलाच त्रास होऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे, आम्ही महाकालला समर्पित आहोत, आम्ही महाकालाचं नामचिंतन करतो, आणि त्या महाकालाचं नामचिंतन केल्यामुळे आमचं काळ सुद्धा वाकळं करू शकत नाहीत. म्हणून आइए बड़े प्यार से मेरे महाकाल जी का स्मरण करते हैं, उनका गुणगान गाते हैं. आणि महाशिवरात्रीचा पर्वकाळ असल्यामुळे महाशिवरात्रीला त्याचं स्मरण सुद्धा होणार. चिता भस्म से रोज इनका होता खूब श्रृंगार, सब देवों के महादेवा शंभो, सब देवों के महादेवा है उज्जैन के महाकाल. महाकाल सरकार मेरे, महाकाल सरकार, महाकाल सरकार मेरे, महाकाल सरकार. चिता भस्म से रोज इनका होता खूब श्रृंगार, चिता भस्म से रोज इनका होता खूब श्रृंगार. सब देवों के महादेवा शंभो, सब देवों के महादेवा है उज्जैन के महाकाल. महाकाल सरकार मेरे, महाकाल सरकार, महाकाल सरकार मेरे, महाकाल सरकार.
मेरे महाकाल सरकार, महाकाल सरकार मेरे महाकाल सरकार, महाकाल सरकार मेरे महाकाल सरकार शंभो। अकाल मृत्यु ओम रे जो काम करे चंडाल का, काल भी उसका क्या बिगाड़े जो भक्त हो महाकाल का। महाकालचं स्मरण काळाला सुद्धा दूर घालवते। चौथं ज्योतिर्लिंग आहेत ओंकारेश्वर, जे विद्यांचलाने शिवप्रभूचं लिंग स्थापन केलं, त्याने त्याची आराधना केलीत आणि त्यातून जे माझ्या शिवजीची प्रागट्य झालं ते 2 रूपाने। शिवजीची भक्ती आम्ही 2 रूपाने त्या ठिकाणी ओंकारेश्वरला करतो, एक ओंकारेश्वर नावाने, दुसरं परमेश्वर नावाने। त्याला आताच्या भाषेमध्ये ममलेश्वर म्हणतात। आणि ओंकारेश्वरचं एक महत्त्व आहे, ओंकारेश्वरला एकट्या शिवलिंगाचं दर्शन करून चालत नाही, ओंकारेश्वरला 2 शिवलिंगाचं दर्शन केल्यानंतर बरं थोडं लवकर त्यांचं दर्शन आम्हाला घडतं। आणि म्हणून ओंकारेश्वर ओंकारम चैव यंगलिंगे तच्च विधागतम प्रणवे चैव ओंकार नामास्तित्व सदाशिवा, अशा पद्धतीचं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे। तिसरं केदारेश्वर आहेत, जे हिमालयामध्ये नर नारायण भगवंतांनी माझ्या देवाची प्रार्थना केलीत, आराधना केलीत, माझे शिवजी प्रकट झालेत। आणि शिवजी प्रकट झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या नरनारायण भगवंतांनी एक विनंती मागितली, जे लोक या ठिकाणी येतील त्यांना ऐच्छिक फलप्राप्ती तू दिली पाहिजेत, असं वरदान नरनारायण भगवान परमात्म्याने मागितलं। यदि प्रसन्नो देवेश यदि देवो वरस्तया स्थितया स्वेन रूपेन पूजार्थ शंकरम स्वयं, तुम्ही स्वयं रूपाने या ठिकाणी थांबले पाहिजेत, ही विनंती त्या ठिकाणी केलीत। 6वं जे ज्योतिर्लिंग आहेत, ज्याला भीमाशंकर म्हटल्या गेलेलं आहे, ते भीमासुराचा वध करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी निर्माण झालं होतं। कुंभकर्णापासून जी कर्कटी आहे, त्या कर्कटीला जो पुत्र झाला होतात ना, त्याचं नाव भीमदैत्य। आणि त्या भीमदैत्याचा उन्माद वाढला आणि म्हणून कामरूप देशाचा जो राजा आहे त्याचं नाव सुदक्षिण। ते सुदक्षिण राजाने खऱ्या अर्थाने माझ्या महादेवाची भक्ती केली, महादेवाला प्रसन्न केलं। आणि म्हणून महादेव प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी त्या भीमदैत्याचा नाश केला। आता भीमदैत्य ज्या वेळेला नाश झाला ना, मरणासन्न अवस्थेमध्ये त्यांनी विचारलं, प्रभू भीमदैत्य सांगतोय, प्रभू मरतोय खरी, पण माझी एक विनंती आहे, मी मरत असताना तुमच्या भक्ताचे पाय धरून मरतोय, त्यामुळे माझी एक विनंती आहे, तुम्ही माझ्या नावाचं सदैव स्मरण राहील असं काहीतरी केलं पाहिजे। म्हणून त्या भीमदैत्याचं नाव माझ्या भगवान परमात्म्याने त्याच्या ज्योतिर्लिंगासमोर लावलं आणि म्हणून त्याला भीमाशंकर असं नाव पडलं। 7वं जे आहे ते विश्वेश्वर काशी आहेत, काशी विश्वेश्वर आहेत। प्रत्येक लोक म्हणतात आम्हाला मुक्ती पाहिजेत, आणि मुक्ती पाहिजे असेल तर प्रत्येकाला एक करावं लागतं। कोणाकोणाला पाहिजे मुक्ती? प्रत्येकाला मुक्तीची अपेक्षा आहेत। अछु चिक्ष सुचिरवापी कन्या परिणता तथा विधवा वायवान्वंध्या रोजो दोष युतापि वा प्रसूता संस्कृता कापी यादृशी तादृशी द्विजा अत्र क्षेत्रे मृता चेतस मोक्ष भावान संशयः। याच्यात प्रत्येकाची अपेक्षा व्यक्त केलेली आहे। प्रत्येक असुच्छ, जो अस्वच्छ आहेत, जो शौच आहेत, कन्या परिणता, प्रत्येकाचं वर्णन आलेलं आहे। या प्रत्येकाची अपेक्षा आहेत आम्हाला मोक्ष मिळाला पाहिजेत। आणि या जगताच्या पटलावर जर कुठलं क्षेत्र असेल जे मोक्षदायिनी म्हटल्या जाते, तर खऱ्या अर्थाने त्याला काशी विश्वेश्वर म्हणतात। काशी या क्षेत्रामध्ये जे लोक जातात, माझ्या काशी विश्वेश्वराचं स्मरण करतात, त्याचं दर्शन घेतात, त्या खऱ्या अर्थाने त्या स्मरणाने माझ्या काशी विश्वेश्वर भगवंताचं आम्हाला दर्शन होते। तुम्ही म्हणसाल काहू महाराज, या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर तुम्ही आम्हाला म्हणताय की काशीला जे लोक जातात त्यांना मुक्ती प्राप्त होते। मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून एकच सांगत आलो, सगळ्यात मोठी सेवा जर कुठली असेल, सगळ्यात मोठी भक्ती जर कुठली असेल, सगळ्यात मोठी साधना जर कुठली असेल, तर ती साधना मानसी आहे, ज्याला मानसी पूजा, मानसी श्रद्धा म्हणतात। आणि म्हणून मानसी पूजेने आपण सुद्धा माझ्या महाकाल भगवान परमात्म्याचं जसं चिंतन केलं, त्या माध्यमातून माझ्या काशी विश्वेश्वराचं सुद्धा स्मरण करूया। आणि या ठिकाणी पाय विहिरे या क्षेत्रामध्ये माझे महादेव जे त्या ठिकाणी आसनस्थ झालेले आहेत, त्या
माझ्या महादेवालाच काशी विश्वेश्वराचं रूप धारण करून आजपासून हाच आमचा काशी विश्वेश्वर आहेत आणि म्हणून या विश्वेश्वराचं त्या ठिकाणी आम्ही स्मरण करूयात आणि हाच काशी विश्वेश्वराचं गुणगान करूयात. भर दिया भंडार काशी वाले ने, भर दिया भंडार काशी वाले ने, कर दिया माला माल काशी वाले ने. तुम्ही आनंदाने मालामाल झाले का नाही झाले? झाले ना आनंदाने? मग एखाद्या माणूस ज्या वेळेला आपल्याला लय मोठा पैसा देतो त्याचा किती उदो उदो करतो. मग आपल्याला जर आनंदाचा पूर या महादेवाने दिला असेल, आपण माल झालो असेल, तर मग मालामाल झालेल्या माणसाचं संकीर्तन करायचं की नाही करायचं? एक 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 हो, क्या बात है. भर दिया भंडार काशी वाले ने, कर दिया माला माल काशी वाले ने, भरा दिया भंडार काशी शिवशंभो. कर दिया माला माल काशी वाले ने. जो भावन लाया वैसा ही वो फल राहू द्या, बसेल राहू द्या, बरोबर आहे ताई, राहू द्या. या काम चिंतन करा. जैसी जो भावन लाया वैसा ही वो फल पाया, नहीं खाली उसे लौटाया वो मन ही मन हर्षाया. कर दिया माला माल डमरू वाले ने, भर दिया वह भंडार काशी वाले ने, कर दिया ते येतात फक्त झाकी इकडे पुढे द्या, माणसाने कोणी पुढे यायचं नाही. कर दिया भंडार काशी वाले ने.